वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांनंतर पोलीसही आता सावध झालेत। विशेषतः पुण्यातील काही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित आहेत। पुणे पोलिसांनी शहरातील 165 ठिकाणे शोधून काढली आहेत। छत्रपती शिवाजीनगर तसेच पर्वती, बिब्बेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ठिकाणी ही असुरक्षित ठिकाणे असल्याची माहिती समोर आली आहे। तर शहरातील 5 झोनमध्ये सर्वाधिक संवेदनशील हॉटस्पॉट हे देखील ओळखले जात आहेत। तर 2015 मध्ये राज्य सरकारने महिलांची सुरक्षा वाढवण्याचे मार्ग शोधण्यासाठी महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या। पोलिसांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापनही करण्यात आली। त्यांनी ही ठिकाणे शोधली आहेत आणि त्यानंतरच आपण पाहतोय पुण्यात। त्यामुळे आता नेमकं काय होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पुण्यात वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांनंतर पोलीसही आता सावध झालेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले जात आहेत। राहुल, आपण पाहतोय पुण्यातील वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस सावध झाल्याचे पाहायला मिळत आहेत। ही खूप चांगली गोष्ट आहे की 165 ठिकाणी महिलांना असुरक्षित वाटेल अशी स्थिती आहे हे पोलिसांच्या लक्षात आलंय। कारण पोलिसांनी परिवहन विभाग असेल, महावितरण असेल, तिथली पीएमसीची यंत्रणा असेल, या सगळ्यांची मिळून एक कमिटी केलेली आहे आणि ती कमिटी अशा जागा शोधून काढते की ज्या जागामध्ये आता काही थिएटर असे आहेत की ज्या थिएटरच्या समोरच देशी दारूचे दुकान आहे, किंवा काही बस स्टॉप असे आहेत की ज्या बस स्टॉपमध्ये जर महिला ज्या IT क्षेत्रातल्या काम करणार असतील त्या उशिरा जर आपल्या घराकडे परत जात असतील तर त्या ठिकाणी रोड रोमिओचा किंवा इतर नको त्या लोकांचा त्यांना सामना करावा लागतो। काही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला विजेचीच व्यवस्था नाहीये। काही ठिकाणी वारंवार अशा घटना घडतात की ज्यामुळे तिथून प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटतं। मुद्दा काय आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये ही अशी 165 ठिकाणं पोलिसांना आणि तत्सम ज्या यंत्रणा आहेत त्यांना लक्षात आली आहेत की जिथे महिलांना असुरक्षित वाटते। मधल्या काळामध्ये नैना पुजारी सारखं एक प्रकरण घडलं। मधल्या काळामध्ये एक तरुण आपल्या प्रेमिकेची हत्या करण्यासाठी हातात कोयता घेऊन जात होता। त्याच्यानंतर ही जागृती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आली आणि त्यांनी ही हॉटस्पॉट आपण ज्याला आपण म्हणू तशी ती आयडेंटिफाय केलेली आहे आणि ती पुणे शहरातल्या बहुतेक सगळ्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत। आता फक्त काळजीची बाब हीच आहे की जी हॉटस्पॉट 165 आयडेंटिफाय केलेली आहे त्या ठिकाणी ज्या तात्काळ उपाययोजना करायच्या आहेत त्या केव्हा केल्या जाणार। कारण आपल्याकडे सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रतिक्रियावादी असतात आणि एखादी घटना घडली की त्यानंतर आपण जागे होतो आणि त्या गोष्टी करायला लागतो। त्यामुळे प्रोएक्टिव्ह ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात आणि पोलीस पुढे येऊन ही लोकेशन्स आयडेंटिफाय करतात त्यानंतर मात्र त्या ठिकाणी ज्या योग्य त्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या व्हायला हव्यात। पण ही एक चांगली गोष्ट आहे की देशामध्ये पुणे एक असं शहर आहे की जिथे इथल्या यंत्रणांनी आयडेंटिफाय केलंय की मुली आणि महिलांसाठी कोणते असे हॉटस्पॉट आहेत की जिथे संभावित काही गुन्हा होऊ शकतो किंवा तिथून प्रवास करत असताना जाताना महिला आणि मुलींना असुरक्षित वाटते। ही बरीच मोठी यादी आहे, ती यादी पण आता आपल्याकडे आहे। अगदीच, त्यामुळे आता येणाऱ्या काळात अजून आणखी काय काय उपाययोजना केल्या जात आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय विशेषतः पुण्यातील काही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित आहेत। त्यामुळे आता पुणे पोलीस काय करतात हे पाहावं लागेल। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी।